ऋषिकेश सूर्यवंशीच्या नवीन व्हिडिओत स्वागत. तुम्ही म्हणत आजचीला ह्यो पोऱ्या सेंटरिंगच्या कामावर कधीपासून गेला, मिस्त्री झाला का काय? तसं काहीच नाही मित्रांनो. गल्लीतला बारका दोस्त मोठा किल्ला बनवणार आहेत, त्यासाठी इट्टा न्यायला आलेलीत. म्हटलं पाहिजे तेवढ्या न्या. दिवाळीच्या निमित्तानं चुलत भाऊ भेटा आलेला. मला म्हणतोय, अरे माझ्या दाद्या फेमस करून टाक व्हिडिओत की काहीतरी म्हणा आपल्या सबस्क्रायबर आणि फॉलोअरसाठी. फॉलो करा म्हणून फॉलो करा सबस्क्राईबला सबस्क्राईब म्हटला ते तर मला आत्ताच कळलंय. बाकीचं सगळं जाऊ दे, आकाश कंदील तेवढा लावून घेऊ. विषय असा झालाय, कंदील तर आपल्यापाशी होता, बलच नव्हता. असला प्रॉब्लेम चाटचूट. घरातला बल काढायचा, काढलेला बल वायरेतनं वळून घ्यायचा आणि होल्डरात भरायचा, गाठ पण मारून घ्यायची. आता सगळ्यात शेवटी सुतळी हातात घ्यायची, स्टूलवर चढून कंदील हुकाला बांधायचा. कसा दिसतोय कमेंट करून मला नक्की सांगा. लाइटिंगचं काम झाल्यावर पंखा पुसत होतो, चालू फॅनच हातानं थांबवला. लड्डू मुत्यानं अवतार येईन संचारी देवर. सफाई करा, फडक्यानं पंखा नीट पुसा. दिवसभराची सगळी कामं केलेली, आज तर बाहेर जायला चान्सच भेटला नाही. म्हणलं रात्री दोस्ताला भेटूया. हे आहेत आपलं मावशी गावचं दोस्त, वन एन ओनली तेजस दादा. दादांपशे पांढऱ्या केसाचा एक डॉग्या, जो समजतो स्वतःलाच वाग्या. तेजा संगनं भेट करून देतो. हाय लिओ. व्हिडिओ मध्ये पांढरे केस बघून वाटत असत ह्यो पोऱ्या सलून बिलूनला गेलाय का काय? तसं काय नाही मित्रांनो, ही आहेत आपल्या लिओची केस. रातच्या टायमाला पाटणात लईच थंडी पडत्या. दोस्तानं मसाले चहा करून दिलाय, लगेच पिऊन टाकला. एक नंबर. डॉगेश भाऊ म्हणायला लागल्यात, पाहुणं स्टंट बघा, पळत पळत जाणार, खुर्चीवर उडी हाणणार, नाद करायचा नाही. अशा तऱ्हेनं अजून एक दिवस पार पडला. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा.